फायनली मी न घाबरता आलेलो आहे मेन रोडावर आणि इथं कोणीच नाही. तुम्ही बघू शकता एक गाडी सुद्धा नाही आहे. तर भावांनो फायनली आपण आपली रनिंग स्टार्ट केलेली आहे आणि आपण चाललो आता हसनाबादकडे. इकडे गाव ना तिकडे हे आमची बकेट आहे आणि याच्यात खत आहे पांढरं लाल कलर. तर भावांनो कोणी येऊ नका येऊ, पण मी सगळ्यात पहिले गाडीत येऊन बसलेलो आहे तर नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. फायनली आजची 1 जुलै आणि आजपासून आपण आपलं नवीन जर्नी म्हणा, लाईफ म्हणा, ते आपण स्टार्ट करतोय. आणि आता 5 वाजलेले करेक्ट. आता मी उठलेलो आहे, पण 5 वाजायला पण येत काही असं फरक वगैरे पडलेला आहेच नाही, कारण की पुरं ब्लॅक आहे. आणि इकडं लाईट वगैरेची पण व्यवस्था आहे नाही. तर आपल्याला आता या रोडानं मेन रोडापर्यंत जायचं आहे. आता जे होईन ते होईन, आपल्याला कंटिन्यू आता हेच करायचं आहे. चला आधी पहिले भावांनो, आता आम्हाला हे पाणी तापवायचं आहे. मी काळो का बोलतोय कारण की घरात सगळे झोपलेले, जागा झाले तो बसेल याच्यात पाणी आहे. तर भावांनो माचीस वगैरे सापडत नव्हती, आता सापडलेली आहे. तिकडं होती त्या रूममध्ये. आता आम्ही गॅस चालू केलेलं आहे, तोपर्यंत आम्ही आपले कपडे बदलतो. तर भावांनो आता आपण चाललेलो आहे मेन रोडाकडं. आणि बाई तुम्हाला खोटं नाही बोलणार, फर्स्ट टाईम म्हणजे या रोडाने रात्रीचं फर्स्ट टाईम जातोय माहिती आहे का. मला इथलं काहीच माहीत नाही आहे, तरी पण एकदा हाऊस म्हणून जायचं म्हणजे जायचं. एकदा फिक्स केलं करायचं म्हणजे करायचं. तर भावांनो फायनली मी न घाबरता आलेलो आहे मेन रोडावर आणि इथं कोणीच नाही. तुम्ही बघू शकता एक गाडीसुद्धा नाही आहे. आणि भाई आता एवढं छान वाटतं नाही इकडलं वातावरण, कारण कालच पाऊस झाला नाही तर लहान लहान घास उठलेली. आता आम्हाला आमची पहिले स्ट्रेचिंग करून घ्यायची, कारण की परत तर भावांनो फायनली आपण आपली रनिंग स्टार्ट केलेली आहे आणि आपण चाललो आता हसनाबादकडे. इकडे गाव ना तिकडे चाललेलो आहे. बघू आता कुठपर्यंत जाऊच तर दम लागतोय. होऊ शकता भावांनो, हे जे माझं गाव आहे घरं बिरं वाटते ना, तेच गाव आहे. त्याला हसनाबाद म्हणते, इथं हसनाबाद गाव आहे. आणि आम्ही आता लांब राहतो थोडं, आम्ही लेस लांब 4-4.5 किलोमीटर दूर राहतो आम्ही. आता परत जायचं इथून. तर भावांनो फायनली आमच्या आजचा नाही दिवस म्हणताच येणार नाही, कारण की आमचा आत्ताचं जे चॅलेंज होतं फक्त रनिंगचं ते कंप्लीट झालेलं आहे. आम्हाला आता अजून आमची डाईट चालू करावं लागेल, जिम लावायची मला. भावांनो आमची इथं आता देवपूजा झालेली आहे बघा. इथं हे काय म्हणते त्याला कोठी आणून टाकले ना त्या जागा, आणि इथं जाऊन लावलं ते दिवा. आणि आज काही सांगतेत नाही काम आहे का नाही आहे म्हणून. तर पाणी पडलेलं आहे तर म्हणजे आता हेच कामं लागणार आहे शेतीचे. बघू आजचा काय विषय का. भावांनो आज आम्हाला आमच्या घरचंच काम आहे, कारण की आम्हाला आता इथं हे खत आहे ना, खत टाकायचं आहे वावराला. आज पेरणी चालू झाली ना भाई, एवढी माझी लागली ना. आताच आम्ही लोकांची नाही का बैलगाडी घेऊन आलतो भाई. येताना इतकं छान वाटलं ना, इतकं लांब गेलो तर आम्ही खूप लांब आहे. तर मी आता खताची गोणी घेऊन चाललेलो आहे. आता पाहू जड किती घे भावांनो. थांब रे, साप मोठा ना. 1 2 तर भावांनो आता पेरणी वगैरे चालू झाली ना, तर आता आम्ही त्या वावरात आम्ही बाजरी लावतोय. आणि ते भाऊ आता खत घेऊन चाललेले डोक्यावर. आता मी पण खत टाकणार आहे. आणि भाई फर्स्ट टाइम खत टाकणार बघ. मी आत्तापर्यंत बी ना खत कधीच टाकलेलं नाही, म्हणजे हे काम कधी केलेलंच नाही. आज फर्स्ट टाइम पाहतोय ट्राय करून कसं राहतं म्हणून. तर फायनली भावांनो आता शेतीचे कामं म्हणजे जे पेरायचं होतं ना ते पूर्णच झालेलं आहे. आणि आता आम्ही बैल सोडायला चाललेलो आहे. ते आमचे नाही बैल, ते त्या लोकांचे आम्ही मागून आणलेले होते.
आता दादा आणि मी बैल सोडायला चाललेलो आम्ही, तेव्हा तिथं बैल वगैरे सोडणं चालू आहे. तर भावांनो, कोणी येऊ नका येऊ, पण मी सगळ्यात पहिले गाडीत येऊन बसलेलो आहे बघा. इथं बैल आहे. इथं मी आत्ता हे काय म्हणते मला माहीत नाही, याचं नाव काय येतं, वखर. हा वखर. हे काय आहे, जू आहे का काय आहे, जू आहे जू. हे आम्ही काय गाडीत ठेवून दिलेली आहे. आता आम्ही बसलेलो आहे. मला यांचं लय वाटतं होय, झोपता येत नाही मला. आता आम्ही याला सोडून येतो.